चला स्पीडअप करा. टीम श्रीराम क्रिकेट संघ बोनवली, विनंती असेल वेळ घेऊ नका. चला मॅच इथे मात्र सुरुवात होईल. चेक. बोनवली संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय आणि जर 3 बॉल 3 विकेट संपादित केले, विकेट हॅट्रिक जर संपादित केले तर बारको उघडे यांच्याकडून 200 रुपयाचा काच प्राइज. धन्यवाद. यावेळेस बॅटची रेटिंग याची आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल, यावेळेस एक धाव. आदिवासी संघटना अध्यक्ष बारको उघडे यांचं आगमन झाले, त्यांचं स्वागत आहे आणि त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम बोनवली संघाला. धन्यवाद. यावेळेस मैदानामध्ये घडले काय धक्का लागत असताना टीम सारा 11 चिखलोली या संघाला धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू टॅक आउट बाद. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. अंपायर सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने दाफलतून पोहोचेल तब्बल 2 या धावसंख्येवरती. आज पुन्हा एकदा आपण पाहतो स्कोरर मध्ये आमचे जोडले गेलेले आहेत. तुषार पाटील पुन्हा एकदा एक ब्रेक थोडासा घेतला होता, मध्ये गायब होते, परंतु आता देखील सज्ज झालेत, कारण की भरपूर जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आहे या स्पर्धेची. ते देखील एक समाल आपण पाहतो की या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या खांद्यावरती देखील जिम्मेदारी आहे. ओव्हर द टूस फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका सजवला, पॉईंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि या 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकातून पोहोचले तब्बल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय योगेश आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर हर्षद आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अनिकेत सुरकदे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय, आणि ते मात्र डॉट बॉल आला. थोडंसं यावेळेस मी तर म्हणेन अवघड होतोय बॅटिंग करत असताना टीम सारा 11 शिकलेल्या संघाला कुठेतरी खेळायचं आहे. महत्वाच्या धावा इथे मात्र बनवायच्या आहेत, परंतु थोडंसं बॅकफुटवरती संघ यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथे मात्र दुसरा धक्का लागत असताना टीम सारा 11 चिखलोली संघाला जल्लोष होतोय, सेलिब्रेशन होतोय मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे प्रेक्षक वर्ग बोनवली या संघाच्या वतीने पाठीराखे पाहायला मिळतात. धक्का लागलाय टीम सारा 11 चिखलोली संघाला. फलंदाज बाद. रूप पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोशन मैदानावरती आला. एका बाजूला रोशन, नॉन सेकंडला अनिकेतला आपण पाहतोय. मागच्या मॅचचे हिरो त्याच्या बॅटमधून तब्बल 33 धावा आल्या होत्या त्या मॅच मध्ये आणि नक्कीच कॅश प्राइज देखील होतं. याच दरम्यान आपण पाहतोय पंढरी साशे यांचं देखील आगमन झालंय, उर्फ आदम या नावाने प्रसिद्ध आहेत ते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल आला आणि 4 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतो स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 20-25 तरार आपल्याला पाहायला मिळतो. आजचा दुसरा दिवस. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय समाजसेवक आणि डाशिंग व्यक्तिमत्व डायनामिक हिरा अर्थातच सन्मान्य अतिशय पाटील यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. तदनंतर योगेशजी पाटील साहेब असतील, तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय बिंदासजी शिशवे साहेब यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैभवजी पवार असतील, तुषार पाटील असतील, तदनंतर आपण पाहतोय राहताना विशाल दादा असतील. संपूर्ण आज टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. 5 दिवस या स्पर्धेचे कालावधी आपल्याला पाहतोय. एक चांगले मोठमोठे संघ इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. क्या बात आहे. लाजवाब स्पर्धेचं आयोजन केलंय. नक्कीच या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आज सध्याच्या घडीला
भरपूर चांगला खेळ करत असताना या दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये. लालचंद्र बॉलिंग ट्रॅकवरती आलं. चला स्पीडअप करा. अगदी बरोबर 5 मिनिटं तुम्ही घेतलेत पहिल्या षटकासाठी. यावेळी लॉफ्ट गेलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु चुकी घडली आहे. ही कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे, कारण की महत्वाची विकेट होती. अनिकेत तिथे होता आणि अनिकेतची जेल सोडली आहे, म्हणजे ही मॅच सोडली असं समजावं लागेल टीम बोनोली संघाला. कारण की मॅचच्या मागचा हिरो आणि सातत्याने आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे अनिकेत सोरकरेला आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी संधी आहे. रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शुक्रे आवटे साहेब यांच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम बोनोली संघासाठी. क्या बात आहे. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. ओव्हर द कव्हर फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट. एकदा मिळेल आणि एकादशी मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 6 या धावसंख्येवरती. एक धावाने इथे मात्र पराकाष्ठा चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बुनबुनसे सागर बनता असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे, परंतु हे तळे कुठपर्यंत पोहोचेल, कुठपर्यंत साठेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतो. 20 प्रेजर मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. फिल्डर आलेत लॉंग ऑफ वरून आणि ही एकच जमेल. चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा 7 धावा एक बिग फायटिंग टोटल वरती पोहोचायचं असेल तर इथे मात्र चौकार आणि षटकार खेळावे लागतील, खेचावे लागतील. चांगलं प्रॉपर टायमिंग इथे मात्र सेट करावं लागेल. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग इथे कार्पेट पाहायला मिळतोय आणि ही एकदम मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयास चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. चित्त्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल तब्बल 9 या धावसंख्येवरती. नक्कीच आपण पाहतो यावेळेस अनिकेत सोरकरे यासाठी संधी आहे. सलगचे 3 जर षटकार आले ना तर रोख रक्कम 6,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे पंढरीनाथ सासे यांच्या वतीनं. क्या बात आहे. कॅश प्राइज ऑन आहे. एटीएम ऑन झाल्या. रात्रीचं सत्र पाहतो आणि एटीएम अगदी प्रत्येक मान्यवरांचं प्रत्येक पाहुण्यांचं ऑन आहे. यावेळी आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता. बाटची लिडिंग एज पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑनबोर्ड दुहेरी अंकामध्ये धावफलक. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. परत एकदा बॉल तयार होतोय. ऑन टोस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. टॉट बॉलची समाप्ती होत असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा समाप्त झालाय. धावफलक जम पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. 10 ऑनबोर्ड षटक क्रमांक दुसरा. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. टोटल 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय आणि 10 धावा धावफलकावरती. थोडंसं मी म्हणेन यावेळेस सारा 11 चिखली हा संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतो. बॅकफुटवरती हा संघ. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण घेऊन जायची आयोजन कमिटी विनंती असेल. चला पाणी आतमध्ये पोचवा. चला 12th मॅन चालेल बॉटल आपण द्यायची विनंती असेल. चला स्पीडअप करा. भरपूर वेळ देखील घेतात टीम. एक चांगली मॅच आपल्या समोर.
स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाम वेलकम वालजीभाई, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय रोहित अजी बोराडे साहेब यांचं देखील इथे नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा टायमर ऑन आहे. बघा अगदी करेक्ट 10 मिनिटं तुम्ही घेतलेत 2 षटकासाठी, याची नोंद घ्या. बघा शेवटची 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 षटक टाकण्यासाठी, याची देखील दखल घ्या. अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल. चल यस मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 रुपेशला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. क्या बात है, इस मरतबा गेंद को उठा दिया है, खींच के मारा है, मिलती हुई 6 रन. अनिकेत सोरकडे आता मात्र ब्रँड दाखवत असताना रोशननी मारलाय आणि या रोशनच्या बॅटमधून क्लास दाखवत असताना आलेला हा सिक्सर षटकार. पूर्णपणे इलाकामध्ये दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या बॅटमधून हा षटकार आला. नेक्स्ट बॉल. स्लोवर गती. क्या बात आहे, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतो. लाऊड अपील केली आहे पूर्णपणे. आपण पाहतोय इथे मात्र सांगत असताना पूर्णपणे लाऊड अपील. अंपायर देखील सांगत असताना आमचे अंपायर आपण पाहतोय रतनजी मानेकर सर तिथे उपस्थित आहेत. त्याच दरम्यान रमेशजी मात्रे सर आणि तड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय जगदीशजी दुधे सर तिथे मात्र उपस्थित आहेत. तिन्ही अंपायर आज आपण पाहतोय ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत काम करतात. स्कोरर आज आमच्या समोर जॉईन आहेत. करार आपण पाहतोय तुषारजी पाटील. त्याच दरम्यान राज पाटील आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये होते संध्याकाळपर्यंत, तिथून त्यांनी रजा घेतली. आणि आमच्या समोर आपण पाहतोय राकेश पाटारे देखील उपस्थित आहेत, चांगली कामगिरी करतात. बॉलिंग वरती जर विचार केला रुपेश आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट पाहायला मिळालेत. नक्कीच क्या बात आहे, कॅश प्राइज ऑन आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतो आतिजी पाटील साहेब यांच्या वतीनं प्रत्येक प्रेक्षकाला मात्र संधी आहे. आयोवा कॅच साठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, पकडा जेल आणि जिंका हे 500 रुपये. क्या बात आहे. ओव्हर द कव्हर फटका सजवण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर धावतोय, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि यावेळीच घडलंय काय. क्या बात आहे, जल्लोष होते, टाळ्या वाजतात, धक्का लागलाय, महत्वाची विकेट सॅक्रिफाईस होते अनिकेत सोरकडेला. यावेळीच परतावं लागेल. जल्लोष पाहू शकतात टीम बोनिवली संघाचा. पब्लिक फक्त आणि फक्त प्रेक्षक राजा पाहायला मिळते, कारण की आपली स्पर्धा आतिश पाटील साहेबांवरच हे प्रेम पाहायला मिळतोय. क्या बात आहे, धक्का लागला टीम सारा 11 चिखलोली संघाला. फलंदाज बाद. बोनवली चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आज खरं आता ना बोनिवली संघाचे पाठराखी भरपूर उपस्थित पाहायला मिळतात. अरे कारण की त्याच टाळ्यांमुळे, त्याच गजर, त्याच आपण पाहतो प्रोत्साहनामुळे आज खरं आता जर पाहिलं ना तर इथे मात्र पूर्णपणे या स्पर्धेचा बोनिवली संघामधील आपण पाहतोय विलास आहवलेला आपण पाहतोय. कारण आता मॅन ऑफ दी सिरीज अर्थातच बाईक त्याच्या नावावरती झाली होती, तोच इन ऍक्शन मध्ये खेळतोय. क्या बात आहे. पनवेल या परिसरात जाऊन खरं आता ना आपल्याला बाईक मिळवणे हा फार मोठी गोष्ट आहे, कारण की आपला परिसर वेगळा आणि त्यांचा परिसर फार वेगळा आहे. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. आताचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑनबोर्ड 20 तेव्हा धावफलकावरती पाहायला मिळतं. षटक क्रमांक यावेळेस 3ऱ्या प्रगतीपथावरती आहे. ओन नंबर 3 शेवटचा बॉल आहे. बॉल तयार, लेफ्ट राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र आडवा बाटणे घेण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला फटका केला. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे, परंतु धाडस नाही आहे.
क्या बात आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर मैदानावरती पाहायला मिळणार रोशन. शेवटचा ओव्हर आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये धावफल किती जाऊन पोहोचेल? धावफल जाऊन पोहोचला 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. सारा 11 चिखलोली या संघाची मॅचमध्ये परिवर्तन होईल का? पलटवार करेल का टीम? सारा 11 चिखलोली. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडले गेले. थोडंसं यावेळेस इकॉनॉमिकल गोलंदाजी मी तर म्हणेन करत असताना टीम बोहनोली संघ. क्या बात आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. टीम मीटिंग करू नका. खोडजी केला सामना अजूनही पाहणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय टीम सारा 11 चिखलोली या संघ खेळतो, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना. अगदी यावेळेस दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही दिग्गज संघ, नामांकित संघ आमने सामने फाईट करतात. 21 धावांवरती धाव फलकावरती टाळा लावण्याचं काम केलंय गोलंदाजांनी आतापर्यंत. परंतु इथून पुढे कशी कामगिरी करतील हे दोन्ही बॅटर ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. न्यू बॉल मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 सुनील यावेळी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पूर्णपणे जिम्मेदारी आता स्वतःच्या खांद्यावरती घेतली. टीमच्या कॅप्टनने जिम्मेदारी सोपवली सुनीलच्या खांद्यावरती. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला लास्ट कॉल आहे तुम्हाला. टीम बोनोली संघ वेळ घेतात भरपूर, विलंब करू नका. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. अलग अशी स्टाईल पाहायला मिळते. यावेळेस कटर बॉल पाहायला मिळाला. एकच जाऊ मिळेल. बॅटची लिडिंग याचे मिस टायमिंग स्ट्रोक होता. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर रोशन आलेत. आपल्या नावाचं मात्र रोशन करेल का ते देखील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगला षटकार जरूर आला त्याच्या बॅटमधून आणि आता मात्र एका बाजूने मी तर म्हणेन किल्ला लढवायचा आहे रोशनला. रोशन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत किती धावा होतील पाहणं फार गरजेचं असेल. प्रणव लाड इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. आपलं देखील स्वागत. यस विशाल, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. अजूनही शेवटचे 5 बॉल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं उर्वरित आहे. त्या 5 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की आपण जर पाहिलं सारा 11 चिखलोली ह्या मोठमोठ्या संघांमध्ये एक नावाजलेला संघ म्हणून ज्याची ओळख आहे, परंतु समोर देखील आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग करत असताना श्रीराम क्रिकेट संघ बोनोली या संघ इन ऍक्शन मध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. घुटना टेक और षटकार. एक सिक्सर आलाय रोशनच्या बॅट मधून. सिक्सर. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण त्यांचे मित्र परिवार आपण पाहतोय ते देखील उपस्थित आहेत. अगदी रॉयल एंट्री या मुख्य क्रीडा नगरीमध्ये त्यांनी मारली आहे. क्या बात आहे. त्यांचं देखील सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खोलवा टपाचा बॉल आपण पाहतो. यॉर्कर लेनचा बॉल पूर्णपणे वापर करण्यात आला. अगदी क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा बॉल. गणेशजी चिरले साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या समोर आपण पाहतोय या मुख्य शिल्पकार या स्पर्धेचे आतिजी पाटील साहेब त्यांच्या समोर. त्याच दरम्यान आपण पाहतोय यावेळेस बिंदाजी शिशवे साहेब मुख्य व्यासपीठावरती VIP डायस वरती या स्पर्धेचा आनंद घेतात. बरेचशी पाहुण्यांची मादी आज पाहायला मिळणार आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतो. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र धक्का लागत असताना अजून एक रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक यावेळेस 4 लागत असताना फलंदाज बाद. इथे या स्पर्धेचा आनंद घेतात सन्मान्य आदरणीय समाजसेवक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय गणेशजी चिरले साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि खरं आता भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील आज या स्पर्धेसाठी त्यांनी भेट दिली आहे. कारण की क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय आतिजी पाटील साहेबांवरचं हे प्रेम आहे. त्या खातीर आज इथे उपस्थित झालेत. क्या बात आहे. त्यांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच एका बाजूने बॅटिंग करत असताना सारा 11 चिखलोली आणि बॉलिंग करत असताना
बोनवली या संघ. यावेळेस फुलवण्याचा बॉल होता ऑन साईडला टर्न केलाय. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा इथे मात्र जरूर एकवडले जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. टीम टोटल सारा 11 चिखलोली या संघाची. षटक क्रमांक अखेरचं मैदानावरती पाहायला मिळतोय. आज बरेचसे पाहुणे मादी आपल्याला जरूर पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. जे हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक. क्या बात आहे. सन्माननीय आल्या आल्या आपण पाहतो इथे मात्र एटीएम ऑन झालंय. गणेशजी चिरले साहेबांच्या वतीने हे कॅश प्राइज आहे. या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो गोलंदाज विकेट हॅट्रिक संपादित करेल ना किंवा बॅटिंग करत असताना सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर आले ना तर गणेशजी चिरले साहेबांच्या वतीनं तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम आहे. अगदी यावेळी साहेबांचं आगमन झालं आणि आल्याप्रमाणे जणू काही एटीएम बँकच ओपन झाली की काय. तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. अगदी यावेळेस युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय गणेशजी चिरले साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात आणि संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या सोबत आपण पाहतोय आतिजी पाटील साहेब असतील, तदनंतर बिंदाजी शिशवे साहेब, तदनंतर आपण पाहतोय संपूर्ण आज त्यांची टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. तुषारजी पाटील, वैभवजी पवार यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि आज खरं अर्थानं त्यांचं फळ आपल्या समोर नक्कीच पाहायला मिळतोय. मेहनत आहे या संपूर्ण जांभिवलीकरांचा आणि त्यांचंच फळ इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की दमदार अशी दर्जेदार स्पर्धा बरेचसे पाहुणे VIP डाईस वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला सागर पाटील आपण यायचं विनंती असेल. सागर पाटील कुठे असतील तर आपण या मंचावरती या. पहिले 17 समाप्त झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 33 या धावसंख्येवरती आणि 34 धाव्यांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीराम क्रिकेट संघ बोनवली या संघासाठी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड जरूर छोटं आहे वैभव दादा, परंतु समोर देखील सारा 11 चिखलोली हे नाव फार मोठं आहे. पराकाष्ठा झुंज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. नक्कीच यावेळेस आपण पाहतो इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपण ऐकणार आहोत DJ मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बॅटरसाठी सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर आले ना तर सन्मान्य आदरणीय सुक्रिया आवटे साहेब यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आता मात्र कॅश प्राइजची भरमार आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की हे जांभिवलीकरांचं प्रेम आहे आणि जांभिवलीकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तुमच्या आमच्या हक्काची आपुलकीची स्पर्धा स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 20-25 तरार. नक्कीच आपण पाहतोय खरं आता डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु यावर्षी पर्व पहिलं या स्पर्धेचं आपल्याला जरूर पाहायला मिळते जी नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि तुमच्या समोर आली आहे. आणि नाईट फॉर्मॅटचा जर प्रतिसाद पाहायला मिळतोय तर असा हे प्रेक्षकांची गर्दी अफाट गर्दी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. चला यस मॅचला होते सुरुवात. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. चला स्पीडअप करा. बघा टायमर देखील ऑन याची नोंद घ्या. चला यस मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेनं. सेकंड इनिंग आपण पाहतो आणि तब्बल जर विचार केला येणारे 24 बॉल आहेत आणि गरज असेल तब्बल 34 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 34 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे टीम बॅटिंग करत असताना यावेळेस बोनवली संघाला काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकेल हाय व्होल्टेज सामना रंगतदार मॅच आपल्या समोर आहे. नक्कीच एक चांगली मॅच आहे परंतु काय घडेल या मॅच मध्ये, परिवर्तन कसं होईल, कोण जिंकेल आणि कोण चालेल नेक्स्ट राऊंड मध्ये. चला यस मॅच ऑन. टायमर देखील ऑन झालाय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका.
श्रेयस मॅच ऑन. दिव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. दुसरं सत्र चालू होतंय. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला आणि उत्तरार्धाचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. यस मॅच ऑन. दिव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील. बॉल तयार. पहिला बॉल बाटची लिडिंग एज अंदरुनी किनारा पाहायला मिळतोय. बॅकवर्डला बॉल ट्रॅव्हल झाला होता. चुकी गळली मैदानाच्या आतमध्ये. थोडस फंबल झालेत. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. संघाचा आपण पाहतो श्री गणेश होत असताना टीम बोनिवली संघाचा एक धाव फलकावरती पाहायला मिळते. आता एक धाव फार महत्वाच्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय ते दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये खेळत असताना. अजूनही सांगता येणार नाहीये कोण जिंकेला सामना. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु समोर देखील आपण पाहतोय सारा 11 चिखलोली हे नाव कुठे छोटं आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा देखील संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि आज देखील अनुभव दाखवावा लागेल. यावेळेस गुडलेचा बॉल येतो ऑन साइडला. फटका फसलाय. अगदी यावेळी चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये ही कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे. डायरेक्ट हिट केला. लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु इथे मात्र ही धाव मात्र कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट होतील. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. पकडा जेल आणि जिंका. क्रिकेटचा हा खेळ सातत्याने पाहायला मिळतो, परंतु आता तीच कॅच तो जेल इथे मात्र सोडलाय. ही जेल ड्रॉप आहे का मॅच ड्रॉप आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आज भरपूर असे प्रेक्षक वर्ग पाठीराखे टीम बोनिवली संघाचे पाहायला मिळतात. क्या बात आहे. आवाज होतोय, जल्लोष होतोय. टीम बोनिवलीच्या वतीने शुभेच्छा येतात. टाळ्या वाजतात. जल्लोष गजर क्रिकेटचा मित्रांनो. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी जर संपादित केली कुठल्याही गोलंदाजांनी तर सन्मान्य आदरणीय हरीशजी सुरकाडे साहेबांच्या वतीने देखील रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आणि सलक्ष जर 3 षटकार किंवा 3 चौकार जर आले विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर सन्मान्य मुख्य व्यासपीठावर उपस्थित डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व गणेशजी चिर्ले साहेब यांच्या वतीने देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एटीएम ऑन आहे. संधी आहे. यावेळेस फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न केला. मिड ऑनला फिल्डर आहेत त्याला बीट करून मागे मिड विकेटच्या मध्ये फिल्डर होते. बॉलला कलेक्ट केला, फेकलाय तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. मैदानावरती घडतंय का 1-1 2-2 धावा इथे मात्र बनतात. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्राधान्य दिलं जातोय आणि ते सिंगल डबल फार इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 1 लॉफ करण्याचा प्रयत्न. क्या बात है. गेंद आई प्लॉट में, उसको भेज दिया पार्किंग प्लॉट में मिलती हुई. चरण 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 इरादे स्पष्ट केल्यात आणि या षटकाराच्या मदतीने दाफलकदम पोहोचले तब्बल 1 और 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा दाफलकावरती झाल्या आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आतापर्यंत तब्बल 11 धावा दाफलकावरती. अजूनही जर विचार केला तर 23 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या बॉलपर्यंत काहीही सांगू शकता येणार नाही या, कारण की एका क्षणावरती हा खेळ हसवतं परंतु दुसऱ्या क्षणावरती रडवतं म्हणजे क्रिकेट आहे. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. वॉट मॅच. चांगली मॅच आपल्या समोर आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा दाफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. महत्वपूर्ण बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ओव्हर नंबर 1 शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये, कारण की मॅच देखील चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे. बॉलर ऑन. शेवटचा बॉल. क्या बात है. इथे मात्र धक्का लागत असताना बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. धक्का लागलाय टीम बोनिवली संघाला. फलंदाज बाद.
मिळाली. स्कोरर देखील अगदी अचूक असे सांगत असताना तुषारजी पाटील. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अक्षय सुरकडेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक दुसरा. किशोरजी सुरकडे साहेब यांच्या वतीनं हॅट्रिक साठी देखील 4000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक होता. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. आता मात्र बॅलन्स सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पूर्णपणे यावेळी जर पाहिलं तर काटेकी टक्कर मैदानाची आतमध्ये चालू आहे. मेहनत पराकाष्ठा करतात दोन्ही टीम्स. एका बाजूला डिफेंडिंग करतात तर दुसऱ्या बाजूला चेसिंग करतात. क्या बात आहे. मॅच मध्ये मजा येणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच मात्र नक्कीच जाणार आहे. भरपूर असे प्रेक्षक वर्ग आज जॉईन झालेत युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी. भरपूर असे प्रेक्षक आमच्या समोर जॉईन आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करूयात. पुनश्च एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल ओव्हर टू मॅच. बॉल तयार. 12 धावा फलकावर. फुटवरचा इस्तेमाल करायचा होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावाचा प्रयास चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये धाव घेतली आहे. प्रयत्न चालू आहेत आणि 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. टाळ्या वाजतायत, जल्लोष होतोय. आणि 14 धावा फलकावरती 14 ऑन बोर्ड. अजूनही 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये. येणारे 15 बॉल आणि 20 धावांची, 16 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या मॅच. 14 धावा फलकावरती आहेत. येणारे आपण पाहतो यावेळी 16 बॉल आणि गरज आहे ते 20 धावांची या मॅच मध्ये. पलटवार होईल का टीम. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय रोहिदाजी बोराडे साहेबांच्या वतीने देखील कॅश प्राइज झालाय. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये कॅश प्राइजची भरमार पाहायला मिळते. टीम चिखलोली संघाच्या वतीने ओव्हर द पॉइंट फटका सजवण्याचा प्रयत्न. फंबल झालेत. प्रयत्न चांगले पाहायला मिळालेत. नक्कीच बॉल स्टॉप केलाय आणि एक चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन प्रयास चांगले पाहायला मिळतात. भले चौकार गेला नाही, कॅच देखील पाहायला मिळाले, परंतु संघासाठी थोडेसे एफर्ट्स मी तर म्हणेन यावेळेस विकीने दिलेत. क्या बात आहे. एक धावाने संघर्ष चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता धावफलकातून पोहोचले तब्बल 15 या धावसंख्येवरती. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. आतापर्यंतचा विचार केला पहिल्या बॉलवरती 1 धाव आलाय, तदनंतर 2 धावा आणि आता मात्र 1 धाव. क्या बात आहे. मुख्य व्यासपीठावर व्हीएसपी डाईसवरती आपण पाहतोय मान्यवर उपस्थित या स्पर्धेचा आनंद घेतात. महत्व मॅच आहे. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहे, जज करतात. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे. थ्रो केलाय या मॅच मध्ये आणि इथे मात्र 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने आता मात्र समीकरण मध्ये चेंज. क्या बात आहे. आता बोनस वाढलाय. इथे मात्र दोन्ही टीम साठी संधी आहे. विकेट हॅट्रिक घेतली किंवा जर सलगचे 3 चौकार किंवा जर 3 षटकार जर आले ना कुठल्या खेळाडूकडून, तर रोख रक्कम 15,000 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य गणेशजी चिर्रे साहेबांच्या वतीनं. क्या बात आहे. कॅश प्राइजची यावेळी भन्नाट सुरुवात करत असताना मॅच मध्ये. क्या बात आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम इथे मात्र केले साहेबांनी. अगदी जेव्हा जेव्हा आपण पाहतोय जे हनुमान क्रिकेट संघ जांभुली यांची स्पर्धा असते ना, तर सातत्याने त्यांचं पाठबळ देण्याचं काम सन्मान्य गणेशजी चिर्ले साहेबांचं जरूर असतं आणि सातत्याने या संघासाठी या गावासाठी पाठिंबा सातत्याने जरूर पाहायला मिळतो. बघा हा बॉल झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असं देखील नोंद घ्या. 12th मॅन आपण रेडी राहायचंय. 1 बॉल आहे. त्या 1 बॉल नंतर आपण पाहतोय इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक असं देखील नोंद घ्या. 17 धावा फलकावरती आहे. 17 पैकी खतरा कुठल्या टीमला असेल. क्या बात आहे. सुंदर. फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगलं यावेळी समीकरण पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चुकी घडली आहे. आता मात्र नशिबाची साथ मिळते. बॅटिंग करत असताना टीम पोहनेवली संघाला 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने 19 धावा फलकावरती. 19 ऑन बोर्ड. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण देणार आहोत डीजे मास्टर यांना संधी. ओव्हर टू यू डीजे.
या बाटर देखील चला मैदानाच्या आतमध्ये दाखवित व्हा, वेळ घेऊ नका. भरपूर असे प्रेक्षक आज संपूर्ण मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक हेच आपल्याला पाहायला मिळतात. कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये या मैदानावरती जांभुलीकर हे आपण पाहतोय स्पर्धा भरवतात ना, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची अफाट गर्दी नक्कीच पाहायला मिळते. कारण की क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि नाईट फॉर्मॅटमध्ये ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण की जर पाहिलं तर सन्मान्य आदरणीय आतिश पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा भव्य दिव्य ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल महाराष्ट्रामधील मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. 19 धाव फलकावरती अजूनही 15 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना बोनिवली संघाला येणारे 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता मैदानावरती. 15 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आने वाले 12 गेंदे और 15 रनों की जरूरत. 12 गेंदे शेष 15 रनों की जरूरत. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ जंग जारी है दोनों टीम्स के बनाम फाइट करते हुए. शाम का मुकाबला वीआईपी टाइप्स पे. 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 घेऊन आलाय. नक्कीच अनिकेत सोरकडे आपण पाहतोय आणि त्यांचे मित्र आपण पाहतोय राहत्याने लक्की परिडा त्यांच्या वतीने देखील आपण पाहतोय शुभेच्छा आल्यात संपूर्ण सारा 11 चिखलोली संघाला आणि अनिकेत सोरकडे ह्याच्यासाठी देखील शुभेच्छा आल्यात लक्की परिडा यांच्या माध्यमातून. तसे मित्र आहेत ते जीवलक. क्या बात आहे, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय की काय. ही कॅच नाही तर मॅच आहे परंतु ती मॅच मात्र मी तर म्हणेन सोडली आहे. आता मात्र सातत्याने चुका चुका आणि चुकाच मैदानाच्या आतमध्ये घडत असताना टीम सारा 11 चिखलोली या संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. क्या बात आहे, एसच्या मागे आपण पाहतोय थोडंसं टेन्शनचं माहोल. पिन ड्रॉप सारेच मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. एका बाजूला टीम बोनिवली तर दुसऱ्या बाजूला टीम चिखलोली संघ खेळतोय. कोण जिंकेला सामना कुठल्या बाजूने विजय होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, वेळ देखील फार कमी आहे, विलंब करू नका या स्पर्धेला. मॅच ऑन आहे, आम्हाला देखील माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे परंतु वेळ देखील तितकाच इम्पॉर्टंट मित्रांनो. बॉल तयार. रोशन बॉलिंग ट्रॅकवर यावेळी कोलवर टप्पाचा बॉल होता. कव्हरच्या दिशेने फटका सजवला. मिड ऑफला फिल्डर होते, संधी होती. थोडंसं जर क्विक मुवमेंट केलं असतं ना तर थोडंसं धोक्याची घंटा जरूर होती परंतु लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आज फिल्डिंगचा जर विचार केला सारा 11 यावेळेस चिखलोली संघाचं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु आज थोडीशी खराब मित्र म्हणून फिल्डिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये. परंतु त्याच्यावरती कमबॅक करणं देखील फार गरजेचं आहे. ही स्पर्धा जर जिंकायची असेल तर मेहनत आणि चांगली फिल्डिंग करणं फार गरजेचं आहे. फुटवरचा इस्तेमाल ऑन साइडला टर्न केलाय, वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आले, थोडंसं कंट्रोल मध्ये बदलाव पाहायला मिळतोय आणि ही एक धाव कंप्लीट आहे. चिकी सिंगल समीकरणामध्ये बदलाव. धाव फलक जाऊन पोहोचले 22 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 9 बॉल आणि गरज असेल अजूनही 12 धावांची. काय मॅच आली आहे, 9 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. कॅश प्राइस देखील ऑन आहे. सलगचे 3 षटकार, 3 विकेट, 3 चौकार जर आले तर रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राइस सन्मान्य गणेशजी चिर्ले साहेबांच्या वतीने. क्या बात आहे, कॅश प्राइसची भरमार. एटीएम ऑन झालाय. 9 बॉल 12 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 12 रनों की जरूरत टीम बोनेली टीम को. गेंदबाज तैयार. रोशन बॉलिंग ट्रैक पे होता हुआ. नेक्स्ट बॉल, बॉल तैयार. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअरच्या दिशेने फटका आहे परंतु फिल्डर डीप मध्ये बाळा तिथे होते आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय. धक्का लागत असताना अजून एक टीम बोनेली संघाला धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. खरं मोठा खेळाडू आहे आणि पनवेल या परिसरामध्ये हा संघ खेळला होता. त्या संघामध्ये जर विचार केला तर टॉप 5 मध्ये आपण जर पाहिलं तर तो पोहोचला होता आणि फायनल मध्ये देखील त्या संघाने प्रवेश केला होता आणि तिथे विलासला बाईक मात्र मिळाली होती. मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला होता. बायकर मॅन ऑफ बोनिवली म्हणून ज्याची ओळख आहे परंतु आता मात्र त्याला परतावं लागलाय. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये मनोज आपण पाहतोय. ओड नंबर आपण पाहतोय 3 आणि इनाट नंबर 4 वरती मनोज आलेत. मनोज आणि आता मात्र जोडी आहे नरेश मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही आपण पाहतो बॅटर पूर्णपणे जिम्मेदारी आहे टीम वरती, पूर्णपणे विश्वास या दोघांवरती.
का मॅच आली आहे समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. आता मात्र येणारे 8 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 11 धावेंची आवश्यकता. पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानावरती. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू. एका बाजूला फाईट करत असताना सारा 11 चिखलोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावेळेस बोनिवली हा संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मॅच अजूनही रंगात येते. क्या बात आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. बॉल तयार. रोशन बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस प्रेशर आणि प्रेशर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. श्रीराम क्रिकेट संघ बोनिवली एका बाजूला झुंज देते तर दुसऱ्या बाजूला सारा 11 चिखलोली. ही मॅच शांतता संयमीचा खेळ मैदानावरती चालू आहे. प्रेशर जरूर पाहायला मिळतोय. VIP डाईस वरून आपण पाहतोय. पाहुणे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा देखील आनंद घेतात संपूर्ण प्रेक्षक. मॅच ऑन आहे. हाय व्होल्टेज सामना. बॉल तयार. महत्वपूर्ण मॅच. महत्वपूर्ण बॉल. ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. फटका लाज जवाब आहे. इथे मात्र फक्त आणि फक्त प्रेक्षक बनतील दर्शक आणि इथे मात्र बॉल पाठवलाय सीमा रेखा पार. चौकार. काम केलं यावेळी स्कोर काढणं आणि चौकाराच्या मदतीने दाफलजम पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला तर इथून 7 धावेंची आवश्यकता आहे. येणारे 7 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. हा निर्णायक बॉल आहे मी तर म्हणेन. या बॉलवरती जर डॉट आला ना तर शेवटच्या क्षणावरती ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. 7 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये टीम बोनिवली संघाला. बॉल तयार. रोशन स्लोवर लॉफ्ट केलं ऑन साइडला. नो मास लँडिंगला चेंडू आदळतोय. कुठलाही फिल्डर नाहीये आणि 2 धावा एकवडल्या जातील. या मॅच मध्ये समीकरण चेंज. टाळ्या वाजतायत. शिट्ट्या वाजतायत टीम बोनवलीच्या वतीने देखील आणि टीम सारा 11 चिखलोली यांच्या वतीने देखील. येणारे 6 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 5 धावेंची. 5 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल हे समीकरण आहे. चला वेळ घेऊ नका. याच्या अगोदर देखील आपण ड्रिंक्स ब्रेक घेतला हे देखील विसरू नका. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. 6 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बघा टायमर ऑन आहे याची नोंद घ्या. टीम सारा 11 चिखलोली. वेळ घेऊ नका. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. 6 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता मैदानावरती. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टीम सारा 11 चिखलोली स्पीडअप करा. अनिकेत आणि टीम चला वेळ घेऊ नका. बघा तुम्हाला शेवटचा फायनल पुकार आहे. 6 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. वैभव पवार देखील या मॅचचा आनंद घेतात. संपूर्ण मॅच आता मात्र कुठल्या बाजूने झुकेल ते देखील पूर्णपणे प्रश्नचिन्ह निर्माण आहे. डोळ्यावरती झोप आहे परंतु अगदी डोळ्यामध्ये तेल टाकून ही मॅच बघतात कारण की तशी मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये. गरमाटचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला बोनिवली तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना चिखलोली हा संघ आहे. कोण जिंकेल ही मॅच अजूनही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या मॅच क्वालिटी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जशा प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केले ना दमदार तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम बोनिवली संघाला. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय नरेश आहे. नॉन स्ट्राईक एंडला मनोज ही जोडी आहे. आता मात्र दोघांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे टीमने. फक्त आणि फक्त 5 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता आहे. परंतु जर सारा 11 चिखलोली संघाला जिंकायचं असेल ना तर मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. प्रत्येक फिल्डरला प्रत्येक यावेळेस खेळाडूला मेहनत ही गरजेची मैदानाच्या आतमध्ये. हे चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका टीम. शांतता चालू आहे. पिन ड्रॉप सायलेन्स. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता. बॉलर रेडी. सतीश बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल. यावेळेस मैदानावरती घडलंय काय. नो बॉलचा कॉल आलाय.
बीमर बीमर मैदानाच्या आतमध्ये नो +1. यावेळी सोने पे सुहागात मैदानावरती घडलंय काय? यावेळी टाळ्या वाजतायत. बोनिवली संघाच्या वतीने किती पाठीराखेत आवाज होतोय मैदानाच्या आत. क्या बात है, बोला गणपती बाप्पा. क्या बात है, बोनिवली टीमच्या पाठीराख्या किती आहे? जोरदार आवाज येऊ दे एकदा. काय बात आहे, आतिश पाटील साहेब, हे प्रेम आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे. जोरदार एकदा बोला. आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये संघ घेतोय श्रीराम क्रिकेट संघ बोनिवली. बोला जय श्रीराम. क्या बात आहे, क्या बात आहे. क्रिकेटचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना यावेळी समीकरण मध्ये चेंज पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता. मॅच एका बाजूला मित्रांनो झुकली, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल होता. पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय. अजूनही मॅच ऑन आहे. येणारे 5 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. का मॅच आता मात्र थोडंसं प्रेशराईज मध्ये टीम बॅटल करत दिसना. आज जर डॉट आला ना तर या मॅच मध्ये मजा येणार आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 5 बॉल 3 धावेंची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 5 बॉल 3 धावेंची आवश्यकता आहे. भरपूर वेळ या मॅचने घेतलाय, कारण की मॅच देखील तशी आहे. महत्वपूर्ण बॉल लॉफ्ट केलाय. ऑन साइडला फिल्डर आहेत आणि एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे, परंतु संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धक्का लागलाय. टीम बोनिवली संघाला. फलंदाज होतोय बाद. फलंदाज बॅक टू डकआउट. आता लागत असताना धक्का. तिसरा फलंदाज बाद. घेतात संपूर्ण प्रेक्षक आपण पाहतो डान्स करतात, सेलिब्रेशन करतात. बोनिवली करांचे पाठी राखे देखील पूर्णपणे यावेळेस आनंद घेतात नक्कीच. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतो. येणारे 4 बॉल आणि गरज असेल 2 धावेंची. 2 धावेंची फक्त आणि फक्त आवश्यकता आहे टीम श्रीराम क्रिकेट संघ बोनिवली या संघाला. क्या बात आहे. मॅच समोर देखील आपण पाहतोय खरं समोर देखील ताकदीचा संघ आहे. सारा 11 चिखलोली एक नावाजलेला संघ आहे आणि त्या समोर देखील आपण पाहतोय हे नाव देखील फार मोठं आहे. 4 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, टाइम घेऊ नका. 4 बॉल 2 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती सतीशला आपण पाहतोय. सुंदर बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हे बॉलचं अडवलं असं. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि क्या बात आहे, सामना जिंकलाय टीम श्रीराम क्रिकेट संघ बोनिवली या टीम ने. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सामना जिंकलाय, चॅम्पियन ठरलाय या मॅच मध्ये टीम श्रीराम क्रिकेट संघ बोनिवली. क्या बात है, लाजवाब. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. या दरम्यान आपण पाहतोय खरं प्रथमतः आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय योगेश पाटील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघा टीम एरंजाड संघ आणि त्याच दरम्यान टीम बोनिवली संघ, दोन्ही टीमचे फक्त आणि फक्त कॅप्टन आणि 2 प्रतिनिधी आपण मुख्य